Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. वारकऱ्यांच्या वारी संदर्भात समाजवादीचे आमदार अबू आसिम आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की आझमी यांना न्यूजमध्ये राहण्याची सवय असून जातीय तेढ निर्माण करून त्यामध्ये आपली पोळी शेकण्याचा त्यांचा जुना धंदा असून अबू आसिम आझमी हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख माणसाच्या नादी आपण लागायला नाही पाहिजे अशी टीका त्यांनी केली. राज्यामध्ये हिंदी भाषेला तिसरे स्थान देण्यात आले असून ही भाषा ही अनिवार्य करण्यात आली आहे. यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असून काही कवींनी आपले पुरस्कार शासनाला परत देणार असल्याची घोषणा केली आहे. यावर कामगार मंत्री आणि फुंडकर यांनी शासनाची बाजू घेत हिंदी भाषेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अबू आसिम आझमी हा माणूसच विक्षिप्त आहे. याला कुठेतरी न्यूजमध्ये राहण्यासाठी असे बेताल वक्तव्य ते करत असतात आणि विशेष करून जातीय तेढ निर्माण होऊन त्याच्यातून पोळी शेकणे हा अबू आसिम आझमीचा जुना धंदा आहे. तो मूर्ख माणूस आहे आणि मूर्खांच्या नांदी आपण लागलं नाही पाहिजे. आज वारी सुरू झालेली आहे. वारीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं, मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि आपण पाहिलं असेल तर ह्या वारीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असतात आणि ही गोष्ट अबू आसिम आझमीला कळलीच नाही. त्यामुळे असे मूर्खासारखे ते बोलतात. दादा, आपल्या होमटाऊन